आवाज सर्वसामान्यांचा। डांबेवाडी शिवारात अगदी रंगशिंग पाझर तलाव नजीक हेमंत कुलकर्णी यांनी आपल्या शिवारात घराच्या पाठीमागे बीटल क्रॉस गोट फार्म हाऊस राबवलाय। बीटल क्रॉस वेगळ्या पद्धतीच्या शेळी खरेदी करून तसेच पालन पोषण करीत वेगळा प्रयोग करीत आहेत। डांबेवाडीचे हेमंत कुलकर्णी यांना सुरुवातीपासूनच शेती जनावरांची आवड आहे। सध्या गरीबाची गाय म्हणून शेळी पालन व्यवसाय निवडला असून आधी गावरान शेळी पालन पोषण करीत बीटल गोट क्रॉस बंदिस्त शेळी पालन जोड व्यवसाय करून दाखवला असंच म्हणावे लागेल। आज यांच्याकडे 3 ते 4 महिन्याचा बोकड 30 ते 40 किलो वजनाचा होत आहे। बंदिस्त शेळी पालनाचा फायदा असा होत आहे की खर्च मनुष्यबळ कमी लागत असल्यामुळे यामध्ये 50 ते 60 शेळ्यांचे पालन पोषण आरामात करीत आहेत। देशी बोकडापेक्षा 5 ते 6 किलो वजन आरामशीर मिळत आहे। मंडळी याची विक्री वर्षातून 2 वेळा केली जात असून बीटल गोट क्रॉस शेळी पालन केल्याने शेळीचे वजन चांगले मिळत आहे। याचा फायदा हे वातावरण त्यांना पोषक आणि रोगाला बळी पडत नाही असे कुलकर्णी यांचं म्हणणं आहे। अशा तऱ्हेने बंदिस्त शेळी पालन केल्याने शेळीचे वजन चांगले मिळत असून उत्पन्न जादा मिळत असल्याने आज मितीला सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी बंदिस्त शेळी पालन व्यवसाय फायदेशीर ठरत आहे असं एकंदरीत दिसत आहे। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आलो आहोत डांबवाडी येथे। डांबवाडीत एक शिवारात आपण आहोत आणि इथे आपल्यासमोर आहे हेमंत कुलकर्णी। त्यांचा शेती फार्म, कुठला शेती फार्म तुम्हाला? कुलकर्णी फार्म हाऊस। कुलकर्णी गोट फार्म हाऊस, कुलकर्णी फार्म हाऊस अशा पद्धतीने एक त्यांनी उपक्रम राबवत आहेत। ते शेळीपालन व्यवसाय करत आहेत आणि आता बिट्टल क्रॉस ह्या शेळी खरेदी करून आता त्याचं पालन पोषण केलेलं आहे। वेगळ्या पद्धतीने त्यांनी असे काहीतरी प्रयोग करत आहेत आणि त्यांच्याकडून ह्या शेळीविषयी आणि जनावरांविषयी अतिशय म्हणजे प्रेम असणारं आणि त्यांना आवड असं पालन करतात। त्यांच्याकडे आता जाणून घेणार आहोत। तर काय सांगाल सविस्तर? नाही, मी आता 10 वर्ष झालं मी मुरा म्हशीचा पहिल्यापासून माझा प्लॅन्ट होता। मुरा म्हशी मी संगोपन केलेलं आहे। त्या चांगल्या किमतीमध्ये म्हशी वगैरे विकलेल्या आहेत। परंतु आज आता असं झालेलं आहे की माणूस बळ नसल्यामुळे शेतीस जोडधंदा म्हणून गरिबाची गाय म्हणून शेळी पालन इकडं पाहिलं जातं। तर शेळी पालन ह्या डोक्यामध्ये माझ्या विचार आल्यानंतर साधे शेळी गावरान शेळी करण्यापेक्षा मी थोडासा नवीन प्रयोग करावा म्हणून विठ्ठल क्रॉस म्हणून उस्मानाबादी शेळी ही नवीन शेळी खरेदी केली। अच्छा। आता माझ्याकडे देशी शेळ्या पण आहेत आणि विठ्ठल क्रॉस शेळी सुद्धा आहे। आता सध्या असं केलं की मी विठ्ठल बोकड आणलेला आहे आणि देशी आणि विठ्ठल असं क्रॉस करून विठ्ठल क्रॉस म्हणून माझ्याकडे आता शेळ्या आहेत। अच्छा। आणि शेतीस पूरक असा जोड व्यवसाय म्हणून शेळी पालन हा माझ्या डोक्यामध्ये व्यवसाय घ्यायचा असं डोक्यात आल्यानंतर मी आता 6 महिने झाले हे शेळीच्या ह्याच्यामध्ये पडलेलो आहे। आता माझ्यापाशी लहान पिल्ले, मोठी पिल्ले, शेळी असं मिळून 40 शेळी आता मी केलेले आहेत। अच्छा। बंदिस्त शेळी पालन आपल्या खेडेगावामध्ये बरेचसे लोक म्हणत होत नाहीत, परंतु मी यशस्वीरित्या बंदिस्त शेळी पालन हे करून दाखवलेलं आहे। आज माझ्याकडे 3 ते 4 महिन्याचा बोकड हा 30 ते 40 किलोपर्यंतचा वजनाचा होतोय। अच्छा। त्यामुळे बंदिस्त शेळी पालनमध्ये खर्च कमी, माणूस बळ कमी आणि 1 ते 2 माणूस असले की तुम्हाला सांगतो 50 ते 60 शेळी आपण पाळू शकतो। अच्छा। आता ह्याच्यातून बिट्टल क्रॉस शेळीपालन ह्याच्यातून तुम्हाला फायदा किती आणि घेणाऱ्याला फायदा किती? तुम्हाला फायदा किती, घेणाऱ्याला फायदा कसा? नाही, आता अशी गंमत आहे की देशी बोकड हा आपल्याला इथं लोकल विकला जातो, त्याचं काय ठराविक दर ठरले जातात। परंतु याचं तुम्हाला सांगतो मार्केट बाहेर सुद्धा चाललं जातं आणि आपल्या देशी बोकडाच्या वजनापेक्षा कमीत कमी हा 5 ते 7 किलोपर्यंतचा हा वजन ह्याचं जादा मिळतं। त्यामुळं आपल्याला त्याचं फायदा पण चांगला होतो आणि 4 ते 5 महिन्यामध्ये विक्रा होतो। वर्षातून 2 ते 3 वेळा आपल्याला विक्रा करता येतो, पैसे चांगले मिळतात। शेळी साध्या शेळी नेहमीची आपल्या गावरान शेळी आणि तुमच्या या बिट्टल क्रॉस शेळी यात काय फरक? नाही, बिट्टल क्रॉसमध्ये आणि गावरानमध्ये एवढाच आहे की
रोगाला बळी पडत नाहीयेत हा. आणि आपल्या वातावरणाला चांगल्या सूट होत आहेत. अच्छा. आणि देशीचा जसा बोकड वजनाला कमी भरतो तसा विठ्ठल क्रॉसमध्ये वजन वगैरे चांगलं मिळतं अच्छा. आणि त्याला मार्केट सुद्धा चांगलं आहे. आणि नवीन प्रयोग करायचा म्हणून हा करून बघितलेला आहे मी अच्छा. आता. हा कधीपासून म्हणजे कल्पना सुचली तुम्हाला? किती दिवस झाले? 6 महिने झाले का हा किती 6 महिने झाले मी याच्यामध्ये आता काम करतोय. हा. परंतु असं झालं की आज आपल्याकडे रोजगारी मिळणार काय नाही. तर म्हशी वगैरे माझ्या पहिल्या होत्या, भरपूर गायी होत्या. हां. परंतु आज त्याला चारा उपलब्ध होणे, आपल्याकडे पावसाचे अभाव आहे, चाऱ्याची खूप टंचाई होती हां. आणि पाऊस आज आहे उद्या आहे याचं काही गॅरंटी नाहीये. म्हणून मी बंदिस्त शेळीपालन करण्याचं नियोजन केलं. अच्छा. ओपन शेळीपालन भरपूर जण करतायत, परंतु बंदिस्त शेळीपालन मध्ये एक फायदा होतोय हा. की जागेवरती शेळी असल्यामुळे त्याचं व्यायाम वगैरे चांगला होऊन त्याचं वजन चांगलं मिळते आपल्याला. अच्छा. आणि थोड्या दिवसामध्ये त्याचा फायदा आहे आणि माणूस बळ कमी लागते. अच्छा. आणि त्या बंदिस्त शेळी पालण्याला चारा आपल्याला भोत वगैरे बनवला, मकेचा, कडवाचा वगैरे, कडबा, भुईमुगाचे वेल वगैरे हे घालून आपण तुम्हाला सांगतो शेळी चांगल्या पद्धतीने आपण पाळू शकतो. अच्छा. तर आता शेवटी अजून काय म्हणजे त्याच्याविषयी माहिती पुढं शेतकऱ्यांना नाही, म्हणजे मी शेळी आता पालन नवीन पिढीला, नवीन मुलांना हे सांगू शकतो की हाय जे तुम्ही जे साधी शेळी घेऊन जे डोंगराने फिरत बसायचं आणि आपले शारीरिक कष्ट पण वाया घालवायचं आणि त्यातून होणारे उत्पादन हे जे पाहिजे एवढे नफा मिळत नाही. अच्छा. तर काही मुलांनी किंवा नवीन त्याच्यामध्ये जे पडणाऱ्या मुलांनी एवढंच हे करायचं की विठ्ठल क्रॉस किंवा साधी आणून त्याला विठ्ठल क्रॉस करून बंदिस्त शेळीपालन करून एक आपल्या एक 10 बाय 10च्या रूम बांधायच्या आणि पुढं मुक्त विहार गोठा करून त्याच्यामध्ये जर शेळीपालन केले तर अतिशय फायद्याचं आहे. अच्छा. अनेक शेतकऱ्यांना जागेची अडचण असतात, तर किती याला म्हणजे जागा किती लागते? अशी जागा त्याला तुम्हाला सांगतो, जर अर्धा एकर एखाद्या शेतकऱ्याजवळ जागा असेल तर तो कमीत कमी 100 शेळी कशीही पाळू शकतो. अच्छा. आणि 100 शेळीचं जर उत्पादन वार्षिक धरलं तर आज IT कंपनीमध्ये जो कमवत नाही त्याच्यापेक्षाही जादा मिळू शकतं, फक्त मन लावून आणि व्यवस्थित केलं तर. काय सांगताय? तर अशा तऱ्हेने मंडळी येथे आपल्याला डांबवाडीचे एक शेतकरी आणि एक शेळीपालन व्यवसाय करणारी जनावरांना म्हणजे एक प्राधान्य देणारे असे हेमंत कुलकर्णी शेतकरी यांनी आपल्याला थोडक्यात नवीन विठ्ठल क्रॉस शेळीपालनविषयी माहिती दिली आणि छानपैकी माहिती दिली. तर इतरांनी त्याचा बोध घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.